वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिला साजरा करतात. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी सुवासिनी निर्जला व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करून वडाला धागा बांधतात. 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. नवविवाहित महिलांसाठी हा सण विशेष असतो. या दिवशी साजशृंगार करून सुवासिनी वडाची पूजा करतात. यंदा वटपौर्णिमा नेमकी केव्हा आहे याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची तारीख, पूजेचा शुभ मुहूर्त व संपूर्ण पूजाविधी कशी करावी ते जाणून घेऊया ह्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात. देवपूजा करून झाल्यानंतर साग्रसंगीत जेवण नैवेद्यासाठी बनवतात. त्यानंतर नवविवाहित महिला व सुवासिनी नवीन भरजरी साडी नेसून सजतात. हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा असा साजशृंगार करून वडपूजेसाठी सुवासिनी जातात. वडाच्या झाडाची पूजा करून 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. सायंकाळी व्रत सोडतात, तर काही जणी दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. अशा प्रकारे वटसावित्रीचे हे व्रत अखंड सौभाग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. यंदा वटपौर्णिमा केव्हा आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे व पूजा कशी करावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ रविवारी 28 जून 2026 सकाळी 8:35 तर ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्ती सोमवारी 29 जून 2026 सकाळी 8:48 उदयतिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करण्यात येईल. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सोमवारी 29 जून या दिवशी सर्वत्र साजरा करण्यात येईल. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून सोमवारी येत आहे. या दिवशी वटपौर्णिमेचे पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या दरम्यान असेल. वटपौर्णिमेच्या पूजेचे साहित्य. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी वाण घेऊन वडाची पूजा करण्यासाठी जावे. पूजेच्या ताटात हळदी कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा, सावित्रीच्या पूजासाठी साजशृंगार, बांगड्या, मंगळसूत्र, दिवा, 5 फळे. या फळांमध्ये आंब्याला जास्त महत्त्व दिलं जातं. पाण्याचा तांब्या, कापसाचे वस्त्र, फुले, विड्याची पाने असे सर्व साहित्य घेऊन जावे. वटपौर्णिमा पूजाविधी. वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम हळदी कुंकू व्हावे. मग कापसाचे सूत आणि सौभाग्याचे लेणे म्हणजे बांगड्या, मंगळसूत्र सावित्री देवीला अर्पण करावे. विड्याची पाने ठेवावीत. फळे एका बाजूला ठेवावीत. मग फुले आणि अक्षता व्हाव्यात. ताटात निरंजन घेऊन औक्षण करून ओवाळावे. पतीच्या आरोग्य व दीर्घ आयुष्य तसेच सुखी संसारासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर तांब्यातील पाण्याने वडाला प्रदक्षिणा घालावी. सर्वात शेवटी धागा बांधून त्या धाग्याने वडाला 7 प्रदक्षिणा माराव्यात व 7 जन्माची गाठ आपल्या पतीशी कायम बांधली जावी असे मागणे मागावे. तर मंडळी, असा होता वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त. तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही सुद्धा वटपौर्णिमेचं व्रत ठेवा व पूजा करा. तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.